पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। विद्यार्थ्याच्या भूमिकेत उभे राहिले शिक्षकत्व। शिवाजी हायस्कूलात ज्ञानोत्सवाच्या स्वरूपात साजरा शिक्षक दिन। गुरुसन्मान भूमिका निभावीत विद्यार्थ्यांनी सजविला सर्जनाचा सोहळा। शिक्षक दिन उत्सवाला लाभली नवी दिशा। विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका आणि संपूर्ण शाळा केली एक दिवसासाठी संचलित। श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक दिन झाला जल्लोषात साजरा। नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात पंचनामा न्यूज नवापूर। आज आपण नेणार आहोत तुम्हाला अशा एका खास शाळेत जिथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या जागी उभं राहून जबाबदारीचं आणि शिक्षणाचं एक अनोखं उदाहरण घालून दिलंय। होय, आपण बोलत आहोत नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इथं साजरा झालेल्या शिक्षक दिन कार्यक्रमाबद्दल। 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुट्टानी या गावी जन्मलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान तत्वज्ञ, विचारवंत, लेखक आणि शिक्षक तज्ञ होते। त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो। शिक्षकांचे योगदान अधोरेखित करण्याचा आणि त्यांना सन्मान देण्याचा हा दिवस आहे। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। विद्यार्थ्यांनी प्रार्थना घेतली, सूचना दिल्या आणि संपूर्ण दिवस शाळेचे नियोजन स्वतः हाताळले। शाळेतील 5वी पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, क्लार्क, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई अशा जबाबदाऱ्या उचलल्या। विद्यार्थी शिक्षकांनी वर्गात अध्यापन केले, शिस्त राखली आणि अगदी वयाखाते तपासण्यापर्यंत सर्व कामे पार पाडली। तसेच ऑफिसमध्ये बसून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये व्हिडिओ फुटेज बघून वर्गातील अध्यापनाची पाहणी केली। आजच्या मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले। अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की एक दिवस जरी शिक्षकाची भूमिका निभावली तरी शिक्षक किती मेहनत घेतात, किती जबाबदाऱ्या पार पाडतात आणि किती संयम ठेवावा लागतो याची खरी जाणीव झाली। या अनुभवाने विद्यार्थ्यांना गुरुजनांविषयी आदर आणखी वाढला। कार्यक्रमाचे प्रमुख सुभाष पाटील, उपप्रमुख किरण चौधरी, समिती सदस्यांनी उत्तम असे अजून नियोजन केले। शिक्षक दिन समिती आणि अल्पोपहार समितीने उत्तम तयारी केली। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला। कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक A.N. सोनवणे, पर्यवेक्षक हरीश पाटील आणि गजेंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले। आजची विद्यार्थिनी मुख्याध्यापिका नियती बंजारा, उपमुख्याध्यापक आरुषी वसावे, पर्यवेक्षक पूजा कोडी आणि सोम घोडवे व्यासपीठावर विराजमान होते। या कार्यक्रम सोहळ्यात दांडवेकर, प्रशांत कोकणी, ओम वारोडे, यशोदीप गोसावी, सुप्रिया पाटील, तेजस्विनी पवार, वैष्णवी पाटील, विनमयी पाटील, मयुरेश बारिश, पारगावी, संदीप चौधरी, कल्पना वसावे, विद्या काळे, संजय पाटील आणि सिद्धेश्वर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिया वाघ हिने केलं। सूत्रसंचालन ईशा गावी तर आभार प्रदर्शन हर्षाली बागुल हिने केलं। कार्यक्रमानंतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अल्पोपहाराचा आनंद घेतला। या स्नेहसंमेलनाने शिक्षक विद्यार्थी यांच्यातील नातं अधिकच घट्ट झालं। शिक्षक दिनाचा हा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला। आज विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या जागी उभं राहून शिकवलं तेवढंच नाही तर शिक्षकांच्या कष्टांची खरी किंमत जाणली। मस्ती करायची, बेंच वाजवायचे, पण मला ते आठवलं त्याचे काही कारण आहे। गुरु ह्या शब्दाच्या अर्थाला अंधकारापासून प्रकाशकाची भूमिका पार पाडत असतात आणि मुलांना कसे शिकवायचे, त्यांच्यावर कसे नियंत्रण ठेवायचे
याचा अनुभव घेत असतात. तुम्हाला माहित आहे का, संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून उजेडाकडे. आज शिक्षक दिनानिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे. आज आपला शिक्षक दिनाचा कार्यक्रम असून 5 September, but some personal reason we are celebrated Teachers Day on 14 सर्वप्रथम राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसाला आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मी आज शिक्षकाची भूमिका वर्गात गेल्यास तरी विद्यार्थी आम्हाला खूप त्रास देतात व ते नेहमीच आम्हाला चिडवत असतात की जास्त हवा मारता आमच्याकडे, आणि शिकवताना खूप टिंगल टवाळक्या करत राहतात. आज मला कळलं की मी शाळेमध्ये किती मस्त्या करतो. मला माझ्या चुक्या कळल्या म्हणून मी शिक्षकाकडून माझी माफी मागतो. आजपर्यंत तुमच्याकडून मी जे चुक्या केलेल्या आहे माझ्याकडून, त्यांच्यासाठी मला माफ करा शिक्षक. 5 सप्टेंबर उद्याचा कार्यक्रम आपण आज साजरा करतोय, तर तो शिक्षक दिन म्हणून. आपण कोणत्या व्यक्तीची जयंती करतो साजरी 5 सप्टेंबर म्हणून? हो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. कोण? हो, बरोबर, डॉक्टर सर्वपल्ली. उपस्थित मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणींनो, आज शिक्षक दिनाच्या या शुभ प्रसंगी मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपले मित्र होते, ते मला शिकवायला म्हणजे इतके त्रास द्यायचे की शिकवण्याच्या टायमाला बिनकामाचे काय ना काय बोलायचे, मस्ती करायचे, म्हणजे ते शिकूच द्यायचे नाही. शालेय कामकाज व्यवस्थितपणे सांभाळले आणि आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ आहे, गुरु हे ब्रह्मा आहे, गुरु हे विष्णू आहे, गुरु हे शिव आहे आणि गुरुदेव हे आदि ब्रह्माचे प्रत्यक्ष रूप आहे. त्याच गुरुदेवांना मी वंदन करते. आता मी एक तुमच्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा, मी पण एक विद्यार्थिनी आहे आणि एक लाईन बोलणार आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. I was going on class 10 firstly, and what I see, everyone was going outside without any reason. Then I asked, why are you going there? Then they are saying, it's our legs. We want to do what that we do. I said, yeah, what is this? What's that? This is a sense. This is that you do in front of your parents also. Then they said, no, we are very good in front of our parents. We do that. We do this only in front of our teachers. Why this hate for your teachers? They are just giving you knowledge. They want to see so you are becoming succeed in your future. आदर व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांना मानवंदना देण्यासाठी साजरा करतो. आमचं कारण आहे. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की शिक्षक दिन कशासाठी साजरा केला जातो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आज जो शिक्षक दिन साजरा आयुष्यामध्ये एक दिवस आपण टीचर बनत असतो आणि तो टीचर डे हा एक प्रकारे एक दिन का टीचर आपण असं म्हणूया. पण त्या एक दिवसामध्ये त्या 20 मिनिटाच्या पिरियडमध्ये तुम्हाला सर्व शिक्षक नेमकं काय मेहनत करत असतो याची तुम्हाला अनुभूती येत असते आणि कशा पद्धतीने क्लास कंट्रोल करावा लागतो. आपलेच मित्र आपल्याला शिकवू देत नाही तेव्हा आपल्याला कळतं की शिक्षक मंडळी कशा पद्धतीने मेहनत करत असते. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणं हे या कार्यक्रमातून स्पष्ट झालं. तर हा होता शिक्षण दिनानिमित्त आमचा खास रिपोर्ट. श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा झालेला शिक्षक दिन यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करायला विसरू नका.